विषय क्रमांक 5 नगर सचिवांनी विषय क्रमांक 5 सांगा. विषय क्रमांक 5 महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 30(1) आणि कलम 31 आणि सभा कामकाज नियमावली जादा नियम 70 व 74 अन्वये मान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षांचे किंवा गटांचे तोंडलेख संख्याबळ विचारात घेऊन पालिका सदस्यांतून वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीच्या 9 सदस्यांचे नामनिर्देशन करणे. वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती. वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीचे बंद लोकोटे सर्व गटनेत्यांनी आम्ही वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 26 ब श्री पदमसिंह काशीनाथ राजपूत, प्रभाग क्रमांक 27 क सौ सुनीता संजय साळुंखे, 21 ब सौ कमल दिलीप थोरात आणि 17 अ सौ सीमा सिद्धार्थ साळवे. ऑल इंडिया मजलिस एहतादुल मुसलमीन 9 ड श्रीमती मजीद शेख, 13 क श्रीमती जोहरा समीर बिन हैदर, 12 क श्री मोहम्मद वाजिद मोहम्मद अय्यूब. शिवसेना प्रभाग क्रमांक 22 क सौ यशोदा रामेश्वर शेळके. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग क्रमांक 4 ब अब्दुल रशीद खान मामू हमीद खान. विषय क्रमांक 5 मंजूर. विषय क्रमांक 6 विषय क्रमांक 6 महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 30(1) कलम 31 आणि सभा कामकाज नियमावली जादा नियम 70 व 74 अन्वये मान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षांचे किंवा गटांचे तोंडलेख संख्याबळ विचारात घेऊन पालिका सदस्यातून शहर सुधार समितीच्या 9 सदस्यांचे नामनिर्देशन करणे. शहर सुधार समिती. शहर सुधार समितीचे सर्व बंड लिखवतो गटनेत्यांनी आणते. शहर सुधार समिती भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 16 ड श्री रामेश्वर बाबूराव भादवे, 26 क सौ सविता रत्नाकर कुलकर्णी, 8 ब श्री रामदास पंडित हरणे, 11 ड श्री मयूर बंसीलाल वंजारी. ऑल इंडिया मजलिस एहतादुल मुसलमीन 5 ड अली मीर वाजिद, 28 ड शेख साबिर पाशू, 15 ब श्रीमती तरुण अखिल अहमद. शिवसेना 18 ब श्री अभिजित देवीदास जीवनवाल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग क्रमांक 4 ड गणेश संगीता कौतिकराव लोखंडे. विषय क्रमांक 6 मंजूर. विषय क्रमांक 7
विषय क्रमांक 7 महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 30 कलम 31 आणि सभा कामकाज नियमावली जादा नियम 70 व 74 अन्वये मान्यता प्राप्त नोंदणीकृत पक्षांचे गटांचे तुलनेत संख्या विचारात घेऊन पालिका सदस्यातून माध्यमिक पूर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समितीच्या 9 सदस्यांचे नामनिर्देशन करणे. शालेय समितीसाठी गटनेत्यांनी बंद लखोटे आम्ही समोर. शालेय समितीसाठी माध्यमिक पूर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समिती साठी भारतीय जनता पार्टीचे नामनिर्देशित सदस्यासाठी 10 प्रभाग क्रमांक 10 ब सौ अर्चना संजय चौधरी, 21 क सौ सुमित्रा शंकरराव म्हात्रे, 27 अ सौ दया कैलास गायकवाड आणि 21 अ श्री नंदलाल सुरेश गवळी. ऑल इंडिया मजलिसे एहतादुल मुसलमीन 3 नामनिर्देशित सदस्य प्रभाग क्रमांक 13 ट सय्यद उसामा अब्दुल कदीर, 1 क श्रीमती जीनत युनुस पटेल, 6 अ मोहम्मद वसीम अहमद. शिवसेना प्रभाग क्रमांक 4 अ सौ प्रेमलता मिलिंद दाभाडे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग क्रमांक 7 ब सुनीता मधुकर सोनवणे. विषय क्रमांक 7 विषय क्रमांक 8 विषय क्रमांक 8 महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 30 कलम 31 आणि सभा कामकाज नियमावली नियम 70 व 74 अन्वये मान्यता प्राप्त नोंदणीकृत पक्षांची गटांची तौलनिक संख्यावर विचारात घेऊन पालिका सदस्यातून गलिच्छ वस्ती निर्मूलन घर बांधणी व समाज कल्याण समितीचे 9 सदस्य नामनिर्देशित करणे. गलिच्छ वस्ती निर्मूलन घर बांधणी व समाज कल्याण समिती. सगळ्या गटनेत्यांना विनंती बंद लखोटे समाज कल्याण समितीचे सदस्यांचे आणून द्या. समाज कल्याण समितीसाठी भारतीय जनता पार्टीचे नामनिर्देशित सदस्य प्रभाग क्रमांक 22 ब श्री अशोक गोंडीबा दामले, 20 अ श्री जालिंदर महादेव शेंडगे, 26 अ सौ अनिता मोहनलाल साळवे आणि प्रभाग क्रमांक 11 क सौ मीना नितीन खरात. ऑल इंडिया मजलिसे एहतादुल मुसलमीन प्रभाग क्रमांक 9 अ श्री काकासाहेब दामोदर काकडे, 28 अ श्रीमती पाऊल सुनीता मनोज, प्रभाग क्रमांक 5 अ श्रीमती साळवे भाग्यश्री संजय. शिवसेना समाज कल्याण समितीसाठी प्रभाग क्रमांक 18 क सौ छाया विजय वाकचौरे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग क्रमांक 4 क सावित्रीबाई हिरालाल वाणी. विषय क्रमांक 8 मंजूर. सर्व सदस्यांचे समाज कल्याण समितीचे
गटनेते ऑल इंडिया मजलिस मुसलमान, तुम्ही समाज कल्याण समितीचं जे नाव दिलेलं आहे 5 श्रीमती साळवे भाग्यश्री संजय, हे गॅझेट प्रमाणे बदललेलं नाव दिलंय का काय केलंय? त्याने गॅझेट मध्ये काय आहे? उभा राहून तुम्हाला बोलायचं असलं तो बरोबर बोल. तर गॅझेट येईल नाव चेक करेल ना. श्रीमती साळवे भाग्यश्री संजय बरोबर आहे ना? गॅझेट मध्ये हेच आहे ना? ओके, हेच आहे. विषय क्रमांक 8 मंजूर. आणि सर्व विषय समित्याचे स्थायी समितीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन. आणि आशा करतो की या सगळ्या विषय समित्यांचं आपण सर्व सदस्यांनी त्याची गरिमा राखावी, त्या विषयाचा व्यवस्थित अभ्यास करावा आणि त्या विषयामध्ये महापालिका एका विशिष्ट अंतरापर्यंत जाईल अशी मी आशा बाळगतो. राष्ट्रहितासाठी सर्वजणांना मुबारक.